लोकांचा आवाज पुरेसा आहे आणि लोक प्रेम देत असतात, जनता प्रेम देत असते. आज पहिल्यांदा मी दसरा मेळाव्यात भाषण करत आहे, आपल्याला संबोधित करत आहे, आपल्याशी चर्चा करत आहे. आणि मनात अनेक आठवणी भरून येतात. मला आठवतं लहानपणी वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे दसरा. तर दसऱ्याला काय, तर आजाचं भाषण म्हणजे वंदनीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकायला लहानपणीपासून अनेकदा इथे समोर बसलेलो आहे. तेव्हा असं कार्पेट नसायचं, तिथे गवत असायचं, त्याच्यात आम्ही बसायचो. मग वडिलांचं भाषण ऐकायला. मग 2010 साली मला आठवतं ह्याच मंचावर ह्याच दिवशी दसऱ्याच्याच दिवशी युवासेना स्थापन केली होती आणि माझ्या आजोबांनी वंदनीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तलवार तर हातात दिली, पण ताकद दिली, आशीर्वाद दिले, प्रेरणा दिली, बळ दिलं की आदित्य लढ, ह्या महाराष्ट्रासाठी लढ, या मातीसाठी लढ, या देशासाठी लढ. ह्याच मैदानात गेले 10 वर्ष 14 वर्ष युवासेना प्रमुख म्हणून, मग शिवसेना नेता म्हणून मी ह्या मंचावर येत असतो. वडिलांची भाषणं ऐकत असतो. वडिलांची म्हणजे मुख्यमंत्र्यांची शपथविधी देखील पाहिलेली आहे. पण 14 वर्षात कधी मी भाषण केलं नाही, कारण घरात एक प्रथा आहे. आणि संजय राऊत काकाला माहिती आहे कदाचित, माझे वडील कधी त्यांच्या वडिलांचं भाषण नाही करायचे. आणि मी पण तसं आता उद्धव साहेब आले की थांबणार आहे. पण हे जरी असलं तरी योगायोग असा आहे की आजचा दिवस, हे साल 2024 कदाचित योगायोग असेल, कदाचित माझ्या आजोबांचा आशीर्वाद असेल, कदाचित पंजोबांचा आशीर्वाद असेल, आणि आहेच. त्यांनी कदाचित मला सांगितलं असेल की आदित्य, हा क्षण फार महत्वाचा आहे, हे साल फार महत्वाचं आहे, ही लढाई सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची लढाई ही आत्ताची येणारी लढाई आहे. मला आठवतं 6 जानेवारीला अरविंद सावंत साहेबांसाठी मी गिरगावमध्ये सभा घेतली होती आणि सुरू केलेला आपण लोकसभेचा आपला प्रचार सुरू केला होता. आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की गेले 5 वर्ष ज्या लोकसभेत आपल्याला परिवर्तन घडवायचं, ज्या लोकसभेमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे, ते साल आलेलं आहे. आणि तसंच मी सांगतो, 2 वर्ष ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, ज्या वर्षाची आपण वाट पाहत होतो, 2024ची निवडणूक कधी लागणार, राज्याची निवडणूक कधी लागणार. हा, कदाचित मला काल परवाकडे कोणीतरी एकाने सांगितलेलं आहे, एका अधिकाऱ्यांनी, कारण आता चर्चा सुरू आहे. भास्कर जाधव साहेब, आपल्याला देखील माहिती असेल, चर्चा सुरू आहे की आपण सगळे आमदार म्हणून जेव्हा निवडणुकीला सामोरी जातो, आता हे सरकार तर शेवटच्या मिनिटाला हजारो कॅबिनेटचे निर्णय घेत आहे. ज्यांना ज्यांना काय काय महामंडळ असतील, मंडळ असतील, ज्यांना ज्यांना बनवायचं त्यांना बनवते, म्हणजे महामंडळ वगैरे बनवतच आहे, पण जे काही बनवायचं ते बनवतं. पण मला एकाने सांगितलं की आदित्य, आचारसंहिता लवकर लागणार नाही. जोपर्यंत अदानीची सगळी कामं आणि सगळे GR निघत नाहीत तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असं मला एका अधिकाऱ्याने सांगितलं. आणि म्हणून ही लढाई फार महत्वाची ठरते. आज हा आपला दसरा मेळावा इथे एक चालू आहे, खरी शिवसेना, ओरिजिनल शिवसेना. आणि आपलं भाग्य आहे की आपल्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जोडलेलं आहे. म्हणजे उद्धव साहेब पण आहेत, बाळासाहेब पण आहेत, आणि ही आपली शिवसेना आहे. ठाकरे म्हणजे तुम्ही सगळेच. पण ही जी लढाई आहे ही महत्वाची एवढ्यासाठी आहे, माझ्यासाठी देखील महत्वाची एवढ्यासाठी आहे, कारण ही लढाई वैयक्तिक नाही, स्वतःसाठी नाही, कुठच्या पदासाठी नाही, सरकार बनवण्यासाठी नाही, तर आपल्याला महाराष्ट्रात ही जी लूट चाललेली आहे, कदाचित सुरतेच्या लूटाचा जो बदला घेत आहेत, ही लूट, हा भ्रष्टाचार, मुंबईची विकत आहेत, हे सगळं रोखण्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे. हे तुम्ही ठरवायचं आहे की मुंबईला आपण अदानीच्या घशात घालू देणार आहात की नाही, हे तुम्ही सर्वांनी ठरवायचं आहे. हा निर्णय तुमच्या हातात राहणार आहे. कारण ह्या 2 वर्षामध्ये जर पाहिलं आपण तर 2च गोष्टी झालेल्या आहेत. एक म्हणजे मुंबईची लूट, आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, सगळे प्रकल्प असतील, त्यांच्या आवडत्या मित्र कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत, मिंदे सरकार करत आहे. स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके म्हणून जे करत आहे, ते जर रोखायचं असेल तर आपली ही ताकद जी आहे, ही एकजूट जी आहे, ही कायम ठेवायला लागेल. आणि या निवडणुकीत दाखवायला लागेल की हा महाराष्ट्र आहे जो झुकणार नाही आणि कधी विकला जाणार नाही. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, किती भ्रष्टाचार पाहायचं. आधी
हे भाजपवाले जेव्हा यायचे आपल्याकडे आणि सभा घ्यायचे तेव्हा ते एक एक भ्रष्टाचारचं A to Z काढायचे, A फॉर, B फॉर, C फॉर. पण राजन विचारे साहेब, जर आता आपण पाहिलं, एकनाथ शिंदेंनी, मिंदे सरकारनी, या भाजपनी, या खोके सरकारनी जेवढे ह्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून लुटलेला आहे, तर एच जर आकडा करायचा असतील तर 100 भ्रष्टाचार असतील, बीचा जर आकडा करायचा असतील तर 100 भ्रष्टाचार असतील. असे A to Z हे कितीतरी आपण पाहिलं तर प्रत्येक अक्षराला वेगळे असे अनेक भ्रष्टाचार करून ठेवलेले आहेत. मुंबईच जर म्हणायचं झालं तर मागच्या वर्षी असेल किंवा ह्या वर्षी असेल, 2 मोठे घोटाळे रस्त्यांचे झाले. तिथे मुंबईकर किती जरा हात वरती करून मला दाखवा. आहात ना तुम्ही सगळे मुंबईकर? तुम्ही मला सांगा, मागच्या वर्षी जो रस्त्याचा घोटाळा मी उघड केला, पत्रकार परिषद घेतली, 15 जानेवारीला मी भ्रष्टाचार तो उघड केला होता आणि त्यावेळी प्रधानमंत्री महोदयाने सांगितलं होतं की प्रधानमंत्री महोदय, ह्याच्यात नाव तुमचं खराब होणार आहे, बदनामी तुमची होणार आहे, तुमच्या हातातून हे भ्रष्टाचारी काही कामं करून घेत आहेत, तुमच्याकडून भूमिपूजन ज्या गोष्टींची करत आहेत, कधीही ती गोष्ट होणार नाही. या मुंबईत ही कामं कधी सुरू होणार नाहीत. पण रावते साहेब, 6,000 कोटीचा मागचा घोटाळा रस्त्यांचा जेव्हा मी हा घोटाळा उघड केला तेव्हा मुंबई महानगरपालिकेला मान्य करायला लागला आणि 1,000 कोटी मुंबईचे वाचवायला लागले, मुंबईचे कमी करायला लागले. आणि तरी देखील मी आज सांगतो, अजूनही 5,000 कोटीचा घोटाळा हा आपल्या डोळ्या देखत आहे. एक तरी रस्ता ह्या मुंबईत गेल्या 2 वर्षात नवीन झालाय का मला सांगा. कोणाचं तरी भाषण ऐकलेलं मी,